C फॉर व्हाट, क्रिएट मतलब कि सेव करना। R फॉर व्हाट, रीड करना, यानी कि डेटा जो है सर्वर का डेटा हम लोग लेके रीड करेंगे। U फॉर व्हाट, अपडेट करना। D फॉर व्हाट, डिलीट करना। ठीक है, ये चीजें हैं। तो सबसे पहले पहला ऑपरेशन होना चाहिए सी, यानी कि जो डेटा हम लोग सर्वर पे सेव करना चाहते हैं वो सेव होना चाहिए, बिल्कुल। तो हम लोग सेव करेंगे, और इसके लिए मैं जो एपीआई इस्तेमाल करने वाला हूँ, आप लोगों को मैंने इसकी सारी एपीआई भी दे चुका हूँ, बट मेरे सिस्टम में वो चल नहीं रही है। क्या आपके सिस्टम में चल रही है बैकएंड एपीआई? यस सर। यस सर। मेरे में ही क्या प्रॉब्लम है पता नहीं। मेरा पोस्टमैन मुझे डिलीट करके उड़ाना पड़ेगा एक बार, ऐसा लग रहा है। यही चीज हो सकती है, अब और क्या कर सकते हैं हम लोग, है ना। ये देखो सेव वाली एपीआई है, तो सेव चलना चाहिए कि नहीं चलना चाहिए? अरे चल गया यार, देखो चल गया, इट इज फाइन नाउ। ओके, सेव हुआ, इसका मतलब है जैसे ही सेव होता है ये आपका डेटा सेव होता है और नया आईडी जो है उसके अकॉर्डिंगली जनरेट होता है। ठीक है, तो हमें क्या करना है अभी, ये जो हम लोग पोस्टमैन से कर रहे हैं यही चीज जो है सेव करने की, वो हमें करनी है हमारे एंगुलर एप्लीकेशन से, यानी फ्रंट एंड से। तो चलिए ओपन कर लेते हैं इसे। मुझे पोस्टमैन की जरूरत थोड़ी देर में लगने वाली है। तो मुझे क्या क्या चाहिए इसमें से, ये यूआरएल चाहिए सेव के लिए, जो मैं यूआरएल दे रहा हूँ वो यूआरएल ये है। और मेथड कौन सी है इसकी, एचटीटीपी मेथड कौन सी है इसकी, बोलिए जल्दी। हाँ देखिए, एक बार देख के बताइए प्लीज। यस, पोस्ट मेथड है, बिल्कुल सही बताया आपने, करेक्ट जवाब, पोस्ट। और इसे रिक्वेस्ट, यानी हमें क्या भेजना है, इसकी रिक्वेस्ट क्या है, ये डेटा हमें ऐसे भेजना है। ओके, और रिस्पॉन्स क्या दे रहा है, ये रिस्पॉन्स क्या दे रही है एपीआई, रिस्पॉन्स क्या दे रही है, ये वाला इसका रिस्पॉन्स है। ठीक है, कॉपी कर लेते हैं इसको, रिस्पॉन्स भी दे रही है एपीआई। ओके गुड, नो इशू। तो आपको रिक्वेस्ट क्या भेजना है, इसे पेलोड भी कहा जाता है। क्या कहा जाता है इसे, पेलोड भी कहा जाता है। काम वही, नाम अलग बस। ठीक है, रिक्वेस्ट या पेलोड आप उसे कह सकते हैं। ये जो इतना है, ये जो है ये पूरे इसको रिक्वेस्ट कहते हैं, और ये जो डेटा है इस डेटा को सिर्फ हम लोग पेलोड कहेंगे। ठीक है, तो चलो मेरे एपीआई का काम खत्म, पोस्टमैन बंद। अभी जो काम मैंने पोस्टमैन से किया डेटा सेव करने का, वो काम करेंगे हम लोग हमारे प्रोजेक्ट से। और हमारे प्रोजेक्ट का नाम क्या था, CRUD09। जी बिल्कुल। देखो ये आपने लास्ट सेशन में क्या किया था, एनजी सर डैशबोर्ड, आप लोगों को ये स्टेप पता है ना कि डेटा जब सर्वर से हमें लेना होता है, ये है आपका सर्वर मान लीजिए, मतलब जो सर्वर के साथ या बैकएंड के साथ जब इंटीग्रेशन करते हैं, और ये जो फ्रंट एंड वाली चीज है यहाँ पे, तो इसके बीच में जो भी एरिया होता है, जो भी रिक्वेस्ट और रिस्पॉन्स आता है, ये कौन करता है, किसके माध्यम से, किसके मीडियम से कर रहे हैं हम लोग एंगुलर में, उसका नाम क्या है, HTTP क्लाइंट के जरिए हम लोग कर रहे हैं। ठीक है, HTTP क्लाइंट के जरिए हम लोग कर रहे हैं। सबसे पहले डेटा हम कौन से लेयर में ले रहे हैं, ये जो डेटा आएगा या जाएगा, जो भी कुछ है, मतलब जो भी भेजेंगे या कुछ भी करेंगे, तो जो मेन पॉइंट है वो सर्विस है। जो उसके बाद जो है ये कंपोनेंट का क्या है, कंपोनेंट का कौन सी फाइल है, कंपोनेंट डॉट टीएस, कोई भी हो सकता है आप जो बनाओगे वो। और तीसरा एवं फाइनल जो है कौन सा है हमारा, HTML जो है HTML है। HTML ऐप का आपका जो भी कंपोनेंट है, मतलब जो भी कंपोनेंट का नाम है, कंपोनेंट डॉट HTML लिख देता है अपना। ठीक है, ये वाला होगा। तो यहाँ पे भी सेम तरीके से होगा ऐसे।
ये क्लियर है ना आप लोगों को? और यस यहाँ पे सर। जो एपीआई होती है मेरे दोस्तों, ये मान लो एपीआई है सर्वर पे, तो सर्वर पे आप लोग एपीआई एक्सेस करते हो मात्र ये जो यूआरएल होती है, ये यूआरएल से, ठीक है, ये यूआरएल से, ये वाली यूआरएल होती है आप लोगों की, आपको ये यूआरएल ऐसे पुट करनी होती है, ठीक है। ऐसे कहाँ पे पुट करोगे? ये यूआरएल इसमें बनाई रही थी एपीआई, आपको आपके सर्विस में पुट करनी है। अभी मुझे जो डेटा है, मुझे गेट ऑल का डेटा लेना है, जो मैंने गलती से, जो मेरा लास्ट टाइम चल नहीं रहा था, गलती से नहीं, मैंने ये कौन सा डेटा लिया था गेट ऑल एम्प्लॉय का, कहाँ से डेटा उठाया था ये मैंने? फेक एपीआई, लेकिन हमें फेक एपीआई का डेटा नहीं चाहिए था। लास्ट सेशन में मेरा नहीं चल रहा था सही ढंग से, तो अभी मैं जो यूआरएल है, सिर्फ ये जो यूआरएल है, एक बार हिट करके देखता हूँ पोस्टमैन में, तो चल रहा है, देखो सारा डेटा आ गया। अभी मेरे एप्लीकेशन का डेटा मैं, और यहाँ पे मैं चेंज क्या करूंगा, ये वाली चीज मैं चेंज कर दूंगा, लेट सी। अभी ये वाला चेंज करने के बाद क्या होगा पता है क्या आप लोगों को, कि ये जो जो भी डेटा है गेट ऑल वाला, ये फील्ड जो है आईडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सैलरी, ये सारी चीजें जो है आपके जो टीएस, ये जो एचटीएमएल फाइल है यहाँ पे मैच होनी चाहिए। अभी यूजर यू में आईडी तो मैच होगा, ठीक है, आउटपुट भी देख लीजिए आप, देखो इसमें सिर्फ आईडी दिखाई दिया, नेम दिखाया क्या आपने? यूजर नहीं। नेम आया क्या? नहीं आया। क्यों नहीं आया? क्योंकि हमारे पास जो जेसन है इसका आईडी मैच हुआ, लेकिन ये फर्स्ट नेम है क्या, वहां पे नहीं है। तो हम लोग क्या करेंगे, ये जो HTML है यहाँ पे फर्स्ट नेम करेंगे, और सेव भी कर देता हूँ, देखो आ भी गया रहेगा, आया फर्स्ट नेम। फिर उसके बाद हमारे की का नाम क्या है, दूसरे जेसन की का लास्ट नेम है, तो यहाँ पे हम लोग लास्ट नेम भी डाल देते हैं, सेव करते। लास्ट नेम के बाद क्या है हमारे जेसन में? सैलरी है ना, सैलरी, तो ये सैलरी भी डाल देते हैं यहाँ पे, सेव कर देते हैं। हो गया, आपको दिखाई देगा यहाँ पे आईडी, मैं लिखता हूँ फर्स्ट नेम, ये चेंज भी कर दिया मैंने, लास्ट नेम, एंड फाइनली सैलरी। हाँ, तो चलो यहाँ तक आ गए। अब हमें क्या करना है, आज का जो टारगेट है, क्या है हमारा आज का टारगेट, कि डेटा को हमें क्या करना है, सेव करना है। तो सेव करने के लिए आप लोगों को क्या चाहिए, एक फॉर्म चाहिए या नहीं चाहिए? फॉर्म की जरूरत है? बोलिए, आप लोग जैसे बोलोगे वैसे मैं बोलूंगा, नहीं तो नहीं बोलूंगा मैं। फॉर्म की जरूरत है क्या सेव करने के लिए? या मेरा इंटरनेट चला गया, किसी का आवाज नहीं आ रहा जी सर है। है ना? आवाज मतलब आ रहा है आपका। बोलिए भाई, आप लोग बोलो, एक ग्रुप वाले बोलो, डेटा सेव करने के लिए आप लोगों को फॉर्म चाहिए या नहीं चाहिए? चाहिए सर। यस। बोलो, बाकी लोग क्यों नहीं बोल रहे, क्या प्रॉब्लम है? ठीक है, तो हम लोग क्या करते हैं, एक नया कंपोनेंट बनाए सेव करने के लिए, NGGC, और नया कंपोनेंट ले लेते हैं एम्प्लॉय क्रिएट नाम का, ठीक है, ताकि आप लोग समझ जाओगे। एम्प्लॉय क्रिएट नाम का आप कर लोगे, हो गया है इस तरह से, ये भी तैयार। तो ये जो लोड है, ये जो क्रिएट एम्प्लॉय है, ये कब लोड होना चाहिए, आप लोग बताओ। कहीं पे कुछ बटन दूं यहाँ पे, इसके ऊपर लिखूं ऐसे कि यहाँ पे क्लिक करने के बाद तो ऐड एम्प्लॉय, क्लिक करने के बाद वो लैंड हो जाए पेज पे, लिखूं कुछ? यस सर। तो ऐप राउटिंग में जस्ट मैं लिख देता हूँ यहाँ पे, ऐप राउटिंग में मैं लिख देता हूँ यहाँ पे कॉमा पाथ, और ये कॉमा
कंपोनेंट कोलन, क्या नाम है इसका हमारा, एम्प्लॉय क्रिएट कंपोनेंट, यानी जैसे ही मैं क्रिएट डालूंगा तो वो कंपोनेंट दिखाई देगा, करेक्ट ना। देखो यहाँ पे क्रिएट आ गया, स्क्रीन दिखाई दे रही है ना सबको। यस सर। ठीक है, यहाँ पे बनाते हैं एक फॉर्म। कहाँ पे बनाएंगे फॉर्म, कौन से कंपोनेंट में बनाना है फॉर्म, क्रिएट क्रिएट एम्प्लॉय क्रिएट पे, ठीक है। और ये हम लोग बनाएंगे रिएक्टिव, तो यहाँ पे हम लोगों को क्या लेना चाहिए फॉर्म बनाने के लिए, क्या बनाना चाहिए यहाँ पे हमें, क्रिएट एम्प्लॉय कोलन, और क्या लेना चाहिए यहाँ पे हमें, फॉर्म फॉर्म ग्रुप लिया। फिर उसके बाद एनजी ऑनिट पे हम लोग क्या लिखेंगे, क्रिएट एम्प्लॉय इक्वल टू न्यू, क्या लिखना है यहाँ पे, फॉर्म फॉर्म ग्रुप, फॉर्म ग्रुप, ओके। इसके अंदर हम लोग क्या लिखेंगे, इस तरह से कंट्रोल ठीक है। इसके अंदर हम लोग लिखेंगे अभी सबसे पहले हमारा फील्ड का नाम, न्यू फॉर्म कंट्रोल, ओके फाइन। अभी हमारे फील्ड का नाम सेव करने के लिए क्या क्या दिया गया है, मैं आईडी नहीं, आईडी ऑटो जनरेटेड होता है तो इसे फॉरगेट करेंगे। क्या क्या दिया हुआ है हमारे पास सेव करने के लिए, देखो ये देखो नोटपैड में देखो, एज अ पेलोड हमारे पास क्या क्या दिया हुआ है, की का नाम क्या है, फर्स्ट नेम, लास्ट फर्स्ट नेम दिया हुआ है, फर्स्ट नेम दिया हुआ है, तो मेरा फर्स्ट कंट्रोल है फर्स्ट नेम, कॉमा दूसरा जो है वो क्या है, लास्ट नेम लास्ट नेम है। उसके बाद न्यू फॉर्म कंट्रोल, उसके बाद तीसरा क्या दिया हुआ है, सैलरी कोलन कोलन न्यू फॉर्म कंट्रोल। तो इस तरह से मैंने ये रिएक्टिव भी बना दिया है। अब मैं आता हूँ HTML में, HTML में आके क्या करूंगा, HTML में आके मुझे क्या करना पड़ेगा, लिखना पड़ेगा फॉर्म, ये एक्शन की जरूरत मुझे नहीं है, और फॉर्म के अंदर मुझे यहाँ पे एक चीज डालनी होती है, क्या करना पड़ेगा यहाँ पे मुझे, यहाँ पे क्या लिखना पड़ेगा, प्रॉपर्टी बाइंड करनी पड़ेगी। कौन सी प्रॉपर्टी बाइंड करनी पड़ेगी बताइए, फॉर्म, अरे फॉर्म ग्रुप का क्यों नहीं आ रहा है, ऑटोमेटिक क्यों नहीं आ रहा है, बोलो, आना चाहिए ना यहाँ पे, नहीं, फॉर्म मॉड्यूल इंपोर्ट कर, अरे किसने बोला फॉर्म मॉड्यूल इंपोर्ट करने के लिए, अश्विनी, हाँ चलो आप एक ग्रुप के हैं इसलिए ठीक है, कोई बात नहीं। इंपोर्ट्स, अश्विनी भुटे, काय इथे इम्पोर्ट करावं लागेल फॉर्म साठी, फॉर्म मॉड्यूल, कोणता फॉर्म मॉड्यूल, रिएक्टिव रिएक्टिव, यस करेक्ट। आता बघूया ऑटोमॅटिकली येतं का, ट्राय विल ट्राय, हो आलं का, आणि इथे काय नाव द्यायचं, फॉर्म ग्रुप इक्वल टू व्हॉट, कोणतं नाव द्यायचंय, काय नाव घेतलेलं आहे आपण त्या फॉर्म ग्रुपचं, क्रिएट एम्प्लॉय यस ग्रेट गुड, असं मला सांगा, मी विसरलेलो आहे। हा त्याच्यानंतर आपल्याला काय काय फील्ड घ्यायचे आहेत तुम्हाला माहितच आहे, जसं की फर्स्ट नेम, ठीक आहे, तुम्ही इनपुट, टाइप कुठला असला पाहिजे त्याचा, महेंद्र, आणि इथे आपल्याला काय घ्यावं लागेल त्या प्रॉपर्टी सोबत बाइंड करण्यासाठी, फॉर्म कंट्रोल नेम इक्वल टू जे काही आपण घेतलेलं आहे रिएक्टिव्ह मध्ये ते घ्यावं लागेल, फर्स्ट नेम, आणि इथे काय द्यावं लागेल मला, खालच्या लाईन वर येण्यासाठी BR टाकतो फक्त, ठीक आहे। नेक्स्ट
लास्ट नेम इनपुट टाइप लास्ट नेम काय असलं पाहिजे आपलं टेक्स्ट आहे लास्ट नेम जेसन मध्ये जे दिलेलं आहे तेच जे आहे इथे असणं गरजेचं आहे आणि तेच तुम्हाला रिएक्टिव्ह फॉर्म ग्रुप मध्ये सुद्धा असणं मॅन्डेटरी आहे लक्षात ठेवा फॉर्म कंट्रोल नेम इक्वल टू काय आहे इथे मला सांगा रे पोरांनो Last name. लास्ट नेम BR आणि शेवटी काय आहे आपलं सॅलरी बघा Salary. मी इथे कुठल्याही प्रकारची रंगरंगोटी म्हणजे सजावट केलेली नाहीये ठीक आहे सिंपल याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतोय सॅलरी त्याच्यानंतर फॉर्म कंट्रोल नेम आणि इक्वल टू सॅलरी ठीक आहे ग्रेट झालं अजून काही बटन वगैरे लागेल इथे बटन लागेल सेव्ह करण्यासाठी बटन कोलन सबमिट सेव्ह ओके आहे यस सर. ओके आता सेव्ह करण्यासाठी आपण हा जो डेटा आहे हा एका फंक्शन मध्ये टाकूया इथे तुमचं फंक्शन आहे का तयार नाही मग आपण घेऊया फंक्शन क्रिएट किंवा सेव्ह एम्प्लॉई जे काही आहे तुम्हाला द्यायचंय क्रिएट एम्प्लॉई या नाव काही नावाचं घ्या तुम्ही काही फरक पडत नाही ठीक आहे आणि इथे तुम्हाला जो काही कंट्रोल आहे ठीक आहे जो काही कंट्रोल इथे घ्यावा लागेल का नाही इथे काय करावं लागेल तुम्हाला पॅरामीटर घ्यायची गरज नाहीये तुम्हाला कन्सोल डॉट लॉग मध्ये जस्ट आपण चेक करूया की तो डेटा तयार झालेला आहे की नाही क्रिएट एम्प्लॉई डॉट व्हॅल्यू म्हणून प्रिंट करूया कन्सोल मध्ये ठीक आहे इथपर्यंत घेऊया काय अडचण आली आता अरे दोघांचं नाव सारखंच झालं ना इथे मी सेव्ह एम्प्लॉई घेऊ हाँ सर. एम्प्लॉईज घेतो मी इथे हा थोडासा चेंज करतो एम्प्लॉई जरी दिलं तरी ठीक आहे सर चला झालं आता हे जे फंक्शन आहे क्रिएट एम्प्लॉई तो मला रन करायचा आहे कधी रन झाला पाहिजे कधी एक्झिक्यूट झाला पाहिजे त्या बटनवर क्लिक केल्यावरच ना हाँ सर. Yes, sir. इथे आलंय ना सेव्ह वर पण मी इथे इव्हेंट बाइंड केला का या बटन सोबत नाही. नाही केला तर मी इथे फॉर्मच्या इथे बाइंड करतो काय म्हणतो इथे इव्हेंट बाइंड करण्यासाठी तुम्हाला घ्यावा लागतं हा असा तुम्ही एनजी सबमिट किंवा नुसतं सबमिट तुम्हाला जे काही वाटतं तुम्ही सबमिट वगैरे घ्या इक्वल टू आणि मेथडचं नाव काय आहे त्या क्रिएट एम्प्लॉई हे फंक्शन आहे ते मी दिलं फंक्शन आता झाला हा इव्हेंट बाइंड चला ठीक आहे आता याच्यामध्ये मी जो डेटा टाकेन तो डेटा मला कुठे कुठे डेटा जाईल तो इथे कुठल्या कंपोनंट डॉट टीएस मध्ये बघा डेटा पाठवताना आपण अगोदर डेटा कुठे पाठवतो फ्लो सांगा सगळ्यात अगोदर डेटा कुठून जाणार HTML फाईल मधून कुठे जाईल सगळ्यात अगोदर यस कळलं. जाताना टीएस फाईल ला जाईल नंतर टीएस फाईल मधून कुठे जाईल सर्विस. आणि सर्व्हिस मधून कुठे जाईल बॅकएंड मध्ये जायला पाहिजे तर बघूया आता स्टेप बाय स्टेप आता आपण सध्या कुठे आपण कंपोनंट डॉट टीएस मध्ये आपण चेक करूया येतोय की नाही स्टेप बाय स्टेप करायचं काही घाई नाही मी इथे लिहितो काहीतरी सॅलरी इथे कन्सोल मध्ये मी प्रिंट करत आहे म्हणून मी काय करतो कन्सोल ओपन ठेवतो इथे बघा कन्सोल आणि सेव्ह वर क्लिक केलं काय बरोबर आला का डेटा यस सर. Yes, sir. ओके गुड म्हणजे आपण HTML मधून डेटा जो आहे तो सक्सेसफुली कंपोनंट डॉट टीएस म्हणजे त्याच कंपोनंटच्या HTML मधून त्याच कंपोनंटच्या टीएस मध्ये पाठवलेला आहे दॅट्स ग्रेट ओके ठीक आहे
त्याच्यानंतर तो डेटा आपल्याला कुठे पाठवायचा आहे आता टीएस मधून सर्व्हिस. सर्व्हिस मध्ये पाठवायचा आहे. तर सर्व्हिस मध्ये आपण बनवूया एक फंक्शन आणि त्या फंक्शनचं नाव घेऊया सेव्ह एम्प्लॉई किंवा क्रिएट एम्प्लॉई घेऊया. क्रिएट एम्प्लॉई. ओके. आणि इथे आपल्याला डेटा रिसीव्ह करायचा आहे कोणाकडून तरी, म्हणून मी इथे लिहितो डेटा. ठीक आहे, डेटा लिहितो आणि चेक करूया इथे डेटा आला का. कन्सोल डॉट लॉग डेटा रिसीव्ड फ्रॉम कंपोनंट टीएस फाईल आणि इथे करूया कन्सोल डॉट लॉग आणि डेटा जो आहे तो इथे प्रिंट करूया. ठीक आहे. आता हा सर्व्हिस जी आहे, काय नाव आहे या सर्व्हिसचं? एम्प्लॉई सर्व्हिस. आता ही जी मेथड आहे किंवा याला आपण फंक्शन म्हणतो, ही फंक्शन कॉल झाली पाहिजे कुठल्या कंपोनंट डॉट टीएस मध्ये? एम्प्लॉई क्रिएट मध्ये कॉल करायची आहे. पण जर का सर्व्हिस आपल्याला कॉल करायची असेल तर त्याचा काय बनवावा लागतो? आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागतो, जसे की EMP आणि त्या क्लास. असा बनवला मी इथे. असं तुम्ही स्वतः याला एम्प्लॉई कन्स्ट्रक्टर मध्येच बनवावा लागतो. तो बनवला. आता आपण करणार आहोत कॉल. बर, कुठे कॉल करायचा आहे? आपला डेटा कुठे येतोय? कोणत्या फंक्शन मध्ये येतोय डेटा आपला? या फंक्शन मध्ये येतोय ना, क्रिएट एम्प्लॉई. त्याच्यामध्ये आपण कॉल करूया एम्प्लॉई EMP. हा आपला जो EMP आहे तो EMP डॉट, त्याच्यामध्ये काय नावाची मेथड आहे? गेट ऑल यूज करायची का क्रिएट एम्प्लॉई यूज करायची? क्रिएट एम्प्लॉई. ओके. त्याला काय पाहिजे? डेटा पाहिजे. तर डेटा आपण घेऊया. डेटा कशामधून घेतोय आपण? डेटा कशामधून पाठवतोय आपण? जो आहे ऑब्जेक्ट जो आहे आपला एम्प्लॉई डॉट व्हॅल्यू असा. म्हणजे हा एम्प्लॉईचा जो डेटा आहे ना, या एम्प्लॉईचा जो डेटा आहे तो आपण पाठवत आहोत. कुठे पाठवत आहोत आपण? क्रिएट एम्प्लॉई मध्ये. इथे पाठवला आपण, त्याला कॉल करू. ठीक आहे. याला कुणाला अडचण असेल, सर्व्हिस कशी कॉल होते, कसा डेटा येते, तर मला सांगा, मी तुम्हाला स्पेशली परत एकदा सांगून देईल. बस. आता हा जो डेटा आहे कंपोनंट डॉट टीएस मधून, हा जो एम्प्लॉई डॉट व्हॅल्यूचा डेटा आहे, हा आपण कुठे पाठवला? EMP जी आहे कुणाचा आहे? EMP ऑब्जेक्ट कुणाचा आहे? एम्प्लॉई सर्व्हिसचा. इथे डेटा पास केला. तो डेटा कुठे येणार? काय नावाच्या व्हेरिएबल मध्ये येणार तुमच्या? काय नावात तो जे फॉर्मच्या व्हॅल्यूज आहेत ते सगळ्या कुठल्या व्हेरिएबल मध्ये आल्या असतील? सांगा मला. डेटा नावाच्या या पॅरामीटर मध्ये आलेला आहे. ठीक आहे. आणि मग आपण आता इथून पुढे कुठे पाठवत नाही आहोत सध्या, आपण जस्ट चेक करत आहोत की येतोय का. तर चला चेक करूया तिथे डेटा येतोय का. सॅलरी 35,000 बस झाली का अश्विनी? सॅलरी बस झाली. ठीक आहे, सुरुवातीला आहे ना. ओके, सेव्ह करू. सेव्ह केला. ओके, हा डेटा बघा इथे. नाही ना, सेव्ह नाही केलं का आपण? रिलोड करूया आपण. कदाचित डेटा आला बरोबर, बट आपल्याला जे पाहिजे होतं जाऊ, कदाचित 35,000 आवडली नाही डेटा. आपण याला सर्व्हरला एकदा बंद करूया. बरोबर आहे, बट हा जो आहे ना आपला, हा प्रिंट नाही झाला. क्रिएट एम्प्लॉई जो कॉल आहे ना, तो आपल्याला दिसायला पाहिजे होता. मी काढून टाकला. याला सेव्ह नाही केलं रे मुलांना, सॉरी. हे बघा, सेव्ह नव्हतं केलं मी त्याला सेव्ह नाही केलं, त्याच्यामुळे तो घेतला नाही. त्याने ng sir -o
इथे काय टाकावं लागेल मला त्या कंपोनंट वर जाण्यासाठी? आला आता बरोबर? डेटा रिसिव्ड फ्रॉम कंपोनंट टीएस फाईल आला का बरोबर? हाँ सर. ओके ठीक आहे आला. परंतु अजून पण डेटा आपण सक्सेसफुली सर्व्हरवर पाठवला का? आपण कुठपर्यंत डेटा घेतलेला आहे? आता हा डेटा कुठे आलेला आहे? सर्व्हिस मध्ये अवेलेबल झाला. पण सर्व्हिस मधून आपण सर्व्हरवर पाठवला का? अजून तरी नाही पाठवला. कारण की सर्व्हरवर पाठवण्यासाठी आपल्याला काही कोडिंग करावी लागेल. काय कोडिंग करावी लागेल? तर इथे आपल्याला काय लिहावं लागेल? आपल्याला HTTP क्लायंटच्या ऑब्जेक्टचं नाव काय आहे? HTTP क्लायंटच्या ऑब्जेक्टचं नाव काय सांगा? मी इथे HTTP च आहे. ठीक आहे, म्हणजे इथे जे मी नाव घेऊ तेच घ्यावं लागेल. तर मी इथे त्याला कॉल करतो. तर मला त्याला कॉल करण्यासाठी म्हणजे डेटा पाठवण्यासाठी URL कोणती आहे? कुठली आहे URL? आणि मेथड कोणती आहे? पोस्ट. पोस्ट. तर मी इथे बघा लिहितो HTTP कुठली मेथड घेऊ इथे? पोस्ट. याच्यामध्ये पहिल्यांदा काय मागत आहे? काय टाकायचं सांगत येतो? URL. URL. त्याच्यानंतर काय सांगत येतो? Body. बॉडी. Body. बॉडी म्हणजे तुमचा डेटा आणि बाकीचे सगळे ऑप्शन्स आहेत ते म्हणजे ऑप्शनल आहेत, मॅन्डेटरी नाही ते ऑप्शन्स वगैरे, बाकी सगळे मॅन्डेटरी आहे. तर इथे URL मी टाकून देतो. काय URL आहे आपल्याकडे? ही वाली URL अवेलेबल आहे. मी कॉपी केली आणि पेस्ट केली. त्याच्यानंतर कॉमा देऊन मला काय पाठवायचा? जो काही बॉडी म्हणजे जो डेटा आहे तो टाकायचा. ठीक आहे, टाकला आणि इथून मी ना रिटर्न करतो म्हणजे आपल्याला कंट्रोलर दॅट्स. तर या एका लाईनने तुम्ही जो हा घेतलेला डेटा आहे, हा जो तिकडून आलेला डेटा, कुठून आला इथे डेटा? कोणत्या फाईल मधून आला डेटा मला सांगा? इथे डेटा कोणत्या फाईल मधून आला? पेंट बघून सांगा मला. सर्व्हिस मध्ये डेटा कुठून आला? TS file. येस, टीएस फाईल मध्ये डेटा कुठून येणार? HTML. component.html मधून. ठीक आहे, बरोबर. दॅट्स इट. झालं. आता त्याच्यानंतर हा जो कंपोनंट आहे, ठीक आहे, API ला कॉल करण्यासाठी आपल्याला फक्त इथे एक ऍडिशनल गोष्ट करावी लागते. component.ts मध्ये इथे लिहावं लागतं सबस्क्राईब, कारण आपल्याला त्याचं रिस्पॉन्स घ्यायचा असतो, आउटपुट. आपण सगळं केलं इनपुट साठी म्हणजे रिक्वेस्ट साठी आपण काय केलेलं आहे बघा. आपण ही URL पाठवली, जो डेटा आहे पेलोड तोही आपण ऍज डेटा म्हणून पाठवला. परंतु हा रिस्पॉन्स घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला इथे एरो फंक्शन वापरावं लागेल. जर सक्सेस जर झालं तर जे काही रिस्पॉन्स आला तो प्रिंट कर. हा झाला सक्सेस साठी. कॉमा फेल साठी एरर जो येईल तो एरर जो आहे तो आपल्याला डिस्प्ले झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये दोन्ही गोष्टी करूया. ठीक आहे, मी इथे लिहितो. काय लिहितो इथे लिहितो कन्सोल डॉट लॉग डेटा सेव्ड सक्सेसफुली. ठीक आहे, आणि खाली डेटा पण तो डिस्प्ले करतो जो काही रिस्पॉन्स आला तो कन्सोल डॉट लॉग, आणि जो रिस्पॉन्स आलेला आहे तोही मी करून देतो. पण जर का एरर आला तर एररच्या याच्यामध्ये मी काय लिहिणार? कन्सोल डॉट लॉग डेटा अनेबल टू सेव्ह, आणि जे काही एरर आहे तो एररही मी कन्सोल डॉट लॉग मध्ये एररही जो आहे तो प्रिंट करून देतो. सेव्ह. ठीक आहे, बघा सक्सेस झालं तर आपण हे प्रिंट करणार आहोत जे काय आलेला रिस्पॉन्स आहे डेटा सेव्ह सक्सेसफुली कन्सोल मध्ये, आणि अनेबल टू सेव्ह जर का फेल झालं तर एरर दाखवून देणार आहोत आपण. किंवा याला मग मी थोडस चांगलं नाव लिहिण्याचा प्रयत्न करतो. याला मी लिहितो सक्सेस
तुम्हाला सध्या समजण्यासाठी, आणि इथे मी सक्सेस प्रिंट करतो, आणि याला तुम्हाला समजण्यासाठी फेल्ड लिहितो, आणि इथे मी फेल्ड प्रिंट करतो असं. तर चेक करूया की काय होत आहे आता आपल्या सोबत. मी इथे लिहितोय महिंद्रा भगत, सॅलरी किती पाहिजे? 40,000 बस झाली का इन हँड, की अजून पाहिजे? सांग बाबा काहीतरी. महिंद्रा आहे का इथे? निकिता ऑफिसला असेल, ठीक आहे. महिंद्रा बोलत नाही, कोणीच बोलत नाही. ओके, आणि इथे मी करतो सेव्ह. डेटा सेव्ह सक्सेसफुली. आलं? डिटेल आली सर्व? Yes, sir. Yes, sir. ओके. मग मला सांगा, ऑल एम्प्लॉईचा डेटा डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तिथे जस्ट मी इथे आलो, काय तुम्हाला इथे महिंद्राचं दिसत आहे? रेकॉर्ड sir. दिसत आहे इन्सर्टेड. Yes, sir. Yes, sir. परत मी बाकी लोकांचं टाकून देतो, जसं की क्रिएट अलका अंभोरे, सॅलरी 39,000 करूया. ओके आहे एवढं? ठीक आहे, सेव्ह करूया. बघा सगळं ओके झालं. आता त्याच्यानंतर काय इथे दिसत आहे? Yes, sir. दिसत आहे का? हा. Yes, sir. त्याच्यानंतर परत मी इथे क्रिएट करत आहे, एंटर देत आहे. रॉनी टी, सॅलरी बाबा तुझी 55,000 टाकूया का? चालेल? ठीक आहे सर. सेव्ह करून देतो. बघा तुमच्या त्या गेट ऑल मध्ये आलं. Yes, sir.